खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय केलेला आहे। आम्ही 20,000 रुपये शेतकऱ्यांना देतो आहोत। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर शेतकऱ्यांचा दसरा इथं गोड झाला असं म्हणावं लागणार आहे, कारण की हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून तर 24 पर्यंतचा केंद्र सरकारचा रखडलेला थकीत पीक विमा अखेर 20,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। आज संध्याकाळ 8 वाजतापासून हे जमा होणार असल्याची मोठी अपडेट आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। आता मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना इथं मोठं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवरती त्याची नुकसान भरपाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु आज दिनांक 30 सप्टेंबर मंगळवार संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा जमा होणार असं मुख्यमंत्र्यांनी आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजची म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 8 वाजतापासून आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना या 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण करण्यात येणार असल्याची मोठी माहिती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिली। अखेर केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला। पीक विमा गेल्या 15 दिवसापासून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता। वाटप सुरू झालं होतं, परंतु अचानक 6 ते 7 दिवस अति मुसळधार पावसामुळे इथं पाऊस पडत होता, शेतकऱ्यांचं अति प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यामुळे सर्व अधिकृत इथं अधिकारी जे काही आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर ते पंचनामे करण्यासाठी कामात लागले होते। त्यामुळे आता 6 ते 7 दिवस इथं झाले, परंतु पीक विमाचा दुसरा टप्पा वाटप झाला नव्हता, थांबला होता। आता तोच पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 सप्टेंबर आज तुम्ही मंगळवार दिनांक पाहू शकता। आज पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्याचं पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। येत्या 3 ते 4 दिवस हा कंटिन्यू टप्पे चालणार आहे आणि 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पूर्णपैकी हे वितरण होऊन जाणार आहे। हेक्टरी तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आनंदाची बातमी दिली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी अधिकारी सर्व शेतकऱ्यांचे जो काही नुकसान झालं होतं तर ते पंचनामे करण्यासाठी कामाला लागले होते। हा पंचनामा पूर्ण झाला आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिले। जो काही केंद्र सरकारने आपल्या पीक विम्याचे पैसे दिले आहेत ते 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येण्याची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे। 16 जिल्ह्यांची यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्यांना आज दिनांक 30 सप्टेंबर मंगळवार इथं त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे, कारण की पीक विमा हेक्टरी 20,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज खरोखर पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, जिल्ह्यांची यादी नक्कीच बघून घ्या, कारण की सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असणार आहे। शेतकऱ्यांचा दसरा गोड होणार अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं भरपूर मात्रामध्ये नुकसान झालं आणि त्या नुकसान भरपाईचे पंचनामे करत असताना इथे पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला उशीर झाला, परंतु आता या 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करणार अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। 16 जिल्ह्यांची यादी पाहायच्या आधी या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा मुसळधार पावसाचे शेती पिकाचं भरपूर मात्रामध्ये नुकसान झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी विचार करत होते, त्यातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली। तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण 1 रुपया सुद्धा पीक विमाचा मिळाला नसेल किंवा पीक विमा तुम्हाला कमी मिळाला असेल तर या सर्व 16 जिल्ह्यांची लिस्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून शोधून काढण्यात आलं। आता 30 सप्टेंबर मंगळवार दिनांक तुमच्या खात्यामध्ये हे हेक्टरी 20,000 रुपये खात्यावरती येणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। आता बघा दसरा तुमचा गोड होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा तुमचा थकीत असलेला आहे तर ते तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, तर तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती हे त्यांनी सांगितलेली आहे। आता सोडण्याचं मुहूर्त लागलेला आहे। स्वतः इथं मुख्यमंत्री साहेबांनी यांना ऑर्डर दिलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तर बघा 100% खरी बातमी हे असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, कारण की त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झाला नव्हता। आता पीक विमा कधी येणार अशी आतुरतेने शेतकरी वाट बघत होते। या 16 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर
100% तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा त्या ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर होऊन इथं बसली होती, त्यामुळे सर्व 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येणार। असं कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहे, नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, लिस्ट कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात असेल, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या सर्व बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल, फक्त तुमच्या बँकेला IFSC कोड असणे गरजेचे असणार आहे आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे आणि तुमच्या आधार कार्डला बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे। कारण की बघा आज 30 सप्टेंबर मंगळवार तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार, हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली। बघा महिनाभरापासून अनेक शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते आणि सोशल मीडियावरती एकच बातमी इथं पसरलेली होती की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु अधिकृतपणे तुम्हाला तारीख इथं सांगण्यात आली नव्हती। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिकृतपणे मी तारीख देखील सांगितलेली आहे, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे लवकरच पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पत्रकारांनी आता पीक विमा जमा होत नाही, शेतकऱ्यांना आधीच इथं माहिती दिली। आता बघा नुकसान झालेल्या, महापूर आलेल्या आणि जे काही शेती पिकाचं तुमचं नुकसान झालेलं असेल तर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पंचनामे केले आहे, स्वतः फिरलेले आहे। आता पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली, पीक विम्याचा दुसरा टप्पा अजून पण सुरू केला नाही। कृषी अधिकाऱ्यांना इथं धारेवर धरलं आणि कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की तातडीने आजच्या आज संध्याकाळीपर्यंत 8 वाजतापर्यंत तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, असे कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्याकडून अजून नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली नाही, तर केंद्र सरकारने जो काही निधी आलाय तो पटकन देऊन टाकला असं सांगण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यावेळेस होते, आता नवीन कृषी मंत्री आले दत्तात्रय भरणे यांनी हा ऑर्डर देऊन टाकलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते त्यावेळेस भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नव्हती। आता नवीन कृषी मंत्री असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्र्यांनी 16 जिल्ह्यांची यादी स्वतः सांगितलेली आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येणार असं कृषी मंत्र्यांनी ऑर्डर देऊन टाकलेला आहे। आता कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, लक्षपूर्वक तुम्हाला बँकेची यादी बघायची आहे, त्यानंतर जिल्ह्यांची यादी बघायची आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्येच पहिल्या टप्प्यांमध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पीक विमा तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये जमा होणार। तर बघा ज्या काही शेतकऱ्यांचं 2022 पासून 23 असेल, 24 असेल तर आता 2025 सुरू आहे, तर 3 ते 4 वर्षात थकीत रखडलेला पीक विमा असेल तर तो तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20,000 रुपयेनुसार तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी ऑर्डर सुद्धा दिलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये माहिती सुद्धा सांगितलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच सांगत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यांमध्ये चौकशी करून पीक विमा जमा करण्याचे आदेश इथं आले आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलेला आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यांमध्ये 2,87,000 शेतकरी इथे पीक विम्यासाठी जो काही 2022, 23, 24 जो काही थकीत रखडलेला पीक विमा असणार आहे तर यासाठी पात्र ठरलेले आहे। 2,87,000 शेतकरी इथं पात्र ठरलेले आहे। या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। बघा त्यानंतर मी तुम्हाला इथे जिल्ह्यांची यादी सांगतो, बुलढाणा, बीड, लातूर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर अकोला, बीड, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये नांदेड असणार आहे, बुलढाणा सुद्धा असणार आहे आणि लातूर सुद्धा असणार आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये जमा होणार आहे। त्याआधी बघा PMABYचं पोर्टल तुम्हाला उघडून बघायचं आहे, तिथं जितकं अमाऊंट तुम्हाला शो करत असेल, मिनिमम तुम्हाला 10,000, 20,000, 15,000, 30,000 जर दाखवत असेल तर तितकंच रक्कम तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार असं सरकारने सांगितलेलं आहे। तर एकदा तुम्हाला PMABYच्या पोर्टलवरती तुमचा फार्मर ID नंबर टाकून आणि तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तिथे OTP सबमिट करून इथं सर्व प्रोसेस करून तुम्हाला ते PMABYच्या पोर्टलवरती एकदा स्टेटस चेक करून घ्यायचा की तिथे तुम्हाला अमाऊंट किती दाखवत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आज पीक विमा जमा होणार आहे आणि 3 दिवस तुम्हाला कंटिन्यू पीक विमा जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।